येस, स्क्रीन दिसते सर्वांना? आज आपण आपला चौथा चॅप्टर चालू करूया. तिसरा चॅप्टर जो आहे वर्किंग कॅपिटलचा तो मी स्किप करतोय, कारण की तो चॅप्टर थोडा मोठा आहे, कॅल्क्युलेशन पार्ट भरपूर आहे त्याच्यात. चौथा चॅप्टर पूर्ण थिओरिटिकल आहे आणि आज एका लेक्चर मध्ये संपूर्ण चॅप्टर संपून जाईल. अतिशय सोपा चॅप्टर आहे. कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे कॅपिटल म्हणजे काय, मराठी ट्रान्सलेशन प्लीज उत्तर द्या. हा चॅप्टर इतका सोपा आहे की तुम्ही उत्तर देत पुढचा चॅप्टर शिकणार आहे. भांडवल. व्हेरी गुड, बस बस, व्हेरी गुड अनिलजी. भांडवल. आता मला सांगा, भांडवल कंपनीच्या केसमध्ये म्हणजेच कॅपिटल, इक्विटी ज्याला आपण म्हणतो, बरोबर का? इक्विटी म्हणजे कॅपिटल. इक्विटी, इक्विटी शब्द ऐकलाय ना, शेअर कॅपिटल, इक्विटी. हो सर. येस सर. आता एक गोष्ट समजून घ्या, कधी कुठल्याही ऑर्गनायझेशनची फक्त जी इक्विटी असती, जी शेअर कॅपिटलची जी फिगर तुम्हाला दिसती ना बॅलन्स शीट मध्ये, तेवढं एकमेव कॅपिटल नसतं. त्याला नेटवर्थ म्हणतात किंवा त्याला शेअर होल्डर्स इक्विटी असं सेपरेट नाव आहे. नेटवर्थ नाही म्हणत त्याला, सॉरी, त्याला शेअर होल्डर्स इक्विटी, फक्त शेअर होल्डरचे पैसे. पण कॅपिटलचा अर्थ तुमच्या व्यवसायात लागणारे लॉंग टर्म फंड्स. परत एकदा बोलतो मी, कॅपिटलचा अर्थ तुमच्या व्यवसायात लागणारे लॉंग टर्म फंड्स, असे फंड्स जे तुमच्याकडं दीर्घ काळापर्यंत चालणार आहे, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये दीर्घ काळापर्यंत ते पैसे राहणार आहेत. ओके, त्याला कॅपिटल म्हणतात. सो सिंपल समजून घ्या अर्थ काय. कॅपिटल कम्स इन मेनी फॉर्म्स, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, डेट. बघा, डेट जे असतं ते पण कॅपिटल मध्ये येतं, नुसतंच शेअर कॅपिटल नाही. सिक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड डेट. सिक्युअर्ड डेट म्हणजे, सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड म्हणजे काय? सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, जे आपण आपल्या ऍसेट सिक्युरिटी म्हणून ठेवून जे आपण लोन घेतो ते आपलं सिक्युअर्ड लोन झालं. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे ज्याला कुठले सिक्युरिटी लागत नाही, असे लोन्स ते आपले अनसिक्युअर्ड लोन झाले. ते पण लॉंग टर्म बर का, शॉर्ट टर्म पण आहेत, बट काही ठराविक, सगळे शॉर्ट टर्म नाही. शेअर्स सगळ्यात मेन, शेअर्स, इक्विटी शेअर्स. त्यानंतर रिटेन्ड अर्निंग्स. रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे आपण जे कमवलंय, अर्निंग्स आपले जे आपण रिटेन केले. रिटेन केले म्हणजे काय, आपण साठवून ठेवले, आपण स्वतःकडे ठेवले, ते आपण वाटले नाही. जे अर्निंग्स आपण वाटतो त्यांना काय म्हणतात हो? जो नफा आपण वाटतो त्याला काय म्हणतात? डिव्हिडंड. येस, थँक्यू व्हेरी मच सर. डिव्हिडंड, लाभांश. सो लाभांश, डिव्हिडंड इज पेड. रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे असे अर्निंग्स जे आपण कमवलेत पण ते आपण रिटेन केले. आता ते कुठं दिसतात? ते दिसतात रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये. बॅलन्स शीट मध्ये असतं ना रिझर्व्ह अँड सरप्लस. सो हे सगळे जे फंड्स आहेत हे आपल्याकडं ऑर्गनायझेशन मध्ये लॉंग टर्म साठी राहतात. हे असं नाहीये की आज हे फंड्स आपण उभे केले आणि उद्याच्या उद्या लगेच आपण हे फंड्स रिपे बॅक केले. लगेच आपण रिपे बॅक करतो का? नाही. जे फंड्स आपल्याकडे लॉंग टर्म राहतात ते आपलं कॅपिटल स्ट्रक्चर आहे. आता आपण ज्यावेळेस फंड्स गोळा करतो, आपण ज्यावेळेस फंड्स आणतो आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, त्याचा आपण काय करतो? नुसतेच कॅश आणून ठेवतो का बँकेत? नाही, तर त्याचे आपण ऍसेट्स घेतो. ऍसेट्स काय करतात? आपली बिझनेसची ऍक्टिव्हिटी करतात. तुमची बँक आहे, तुमच्या बँकेत शेअर कॅपिटल उभं राहिलं, तुमच्या बँकेला लोन भेटलं, राज्य बँकेकडनं तुमच्या बँकेने लोन घेतलं दीर्घकाळाचं. आता त्या बँकेतनी लोन घेतलं तुमच्या, परत तुमच्याकडे शेअर कॅपिटल जमा झालं, ते तसंच कॅश मध्ये पडलंय का? तुमच्या एवढ्या ब्रांचेस उभ्या केल्या,
बिल्डिंग आहेत तुमच्याकडं तुमची मशिनरी आहे, कम्प्युटर्स आहेत, सॉफ्टवेअर आहे तुमचं, तुम्ही एवढे लोक काम करताय. बँक काय करतं, त्या कॅपिटलचं ऍसेट मध्ये रूपांतर करतं. म्हणजेच तुमच्या कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि ती ऍसेट फॉर्म मध्ये होती. ऍसेट्स म्हणजे जी गोष्ट तुम्हाला पैसे, मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं, ऍसेट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला पैसे कमवून देते, दॅट इज ऍसेट्स. आता ऍसेट्सचे दोन टाईप, एक फिक्स्ड ऍसेट, एक करंट ऍसेट. सांगा बरं, फिक्स्ड ऍसेट कोणत्या कोणत्या? एकदम इझी चॅप्टर आहे, म्हणजे 11वी 12वी बिल्डिंग, मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर, अजून मशिनरी, फर्निचर, फर्निचर, मशिनरी, मशिनरीज. ठीक आहे. करंट ऍसेट कुठल्या कुठल्या? कच्चा माल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कच्चा माल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अगदी बरोबर उत्तर. सॉरी, क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक तेच झालं. रॉ शॉर्ट टर्म मटेरियल, इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स. ओके, बरोबर आहे. अजून अमाऊंट रिसिवेबल, व्हेरी गुड. अमाऊंट रिसिवेबल्स, रिसिवेबल्स जे असतात तुमचे येणे, ते तुमचे करंट ऍसेट्स आहेत. अजून काय काय असू शकतं बरं करंट ऍसेट? प्रीपेड एक्सपेन्स, येस, एक्सपेक्टेड आयटम, प्रीपेड एक्सपेन्सेस. तुम्ही जर का एखादा एक्सपेंडिचर प्रीपेड मध्ये करताय तर ती तुमची करंट ऍसेट होती. सो हे फिक्स्ड ऍसेट्स प्लस करंट ऍसेट्स तुमचं टोटल ऍसेट स्ट्रक्चर बनतं. हे ऍसेट स्ट्रक्चर तुमची बिझनेस ऍक्टिव्हिटी चालवतं. ओके, आता हे ऍसेट स्ट्रक्चर कुठून बनतं? तर आता आपण बघितलं, हे तुमच्या फायनान्शियल स्ट्रक्चर वरनं बनतं. कशावरनं बनतं हे ऍसेट स्ट्रक्चर? हे ऍसेट स्ट्रक्चर बनतं तुमच्या फायनान्शियल स्ट्रक्चर वरून. फायनान्शियल स्ट्रक्चर म्हणजे काय? तर तुमचे पैसे कुठून उभा राहत आहेत, तुमचं कॅपिटल कुठून उभं राहतंय, किंवा तुमच्या फंड मध्ये, तुमच्या बिझनेस मध्ये सी लायबिलिटी मध्ये वाढ झाली म्हणजे काय झालं, तुम्ही कुठून ना कुठून तरी पैसे जनरेट केले. लायबिलिटीत वाढ झाली याचा अर्थ तुम्ही कुठून तरी पैसे जनरेट केले, तेच फायनान्शियल स्ट्रक्चर झालं तुमचं. समजतंय? सो आता फायनान्शियल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर तुमच्या सगळ्या एकूण लायबिलिटीज मध्ये काय काय येतं, तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर प्लस तुमचे करंट लायबिलिटीज. आता कॅपिटल स्ट्रक्चर काय आहे, तर आता आपण वरती बघितलं, लॉंग टर्म लोन्स, डेट्स, सिक्युअर्ड डेट्स, अनसिक्युअर्ड डेट्स, शेअर्स, रिटेन अर्निंग्स. करंट लायबिलिटीज काय काय आहेत तुमच्या? करंट लायबिलिटीज नेम करा. हा चॅप्टर जेवढं लवकर संपू आपण तेवढं लवकरच आज लेक्चर संपेल. चलो, करंट अमाऊंट लायबिलिटीज, पेबल्स, अमाउंट पेबल्स, आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर्स, आउटस्टँडिंग्स. अजून 2 ते 3च लोक बॅलन्स शीट बघतात का काय, मला समजत नाही. प्रत्येक लेक्चर मध्ये फक्त 2 ते 3च जणांचा आवाज असतो. बाकीच्यांनी कधी बॅलन्स शीट बघितली का नाही? मी तुम्हाला वारंवार सांगतोय, बॅलन्स शीट वाचायला शिका. कुणाच्याही बॅलन्स शीट्स घ्या, तुम्ही बँकर आहात. मी मागं पण तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. जेवढा एका बँकरचा रिस्पेक्ट आहे तेवढा कुठंच नाही कोणाचा, कारण की देश चालवणारा व्यक्ती हा बँकर आहे. तुम्ही लोन नाही दिलं ना, तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही उभं नाही करून दिलं ना कुणाला, काही चालणार नाही. शेअर कॅपिटलवर कुणाचंच भागत नाही, कुठल्याच व्यवसायाचं भागत नाही. आज कुठलाही व्यावसायिक त्याच्या दुकानात जाऊन तुम्ही त्याला विचारा की भावा तू कसा कसा धंदा कसा करतोयस, तो म्हणणार लोनवरच मी करतोय, लोन शिवाय बिझनेस करत नाही. पुढे आपण कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये बघणार आहे ते एफिशियन्सी वगैरे त्याच्यात. मी मागच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला मी फायनान्शियल लिव्हरेज नावाची कॉन्सेप्ट सांगितली होती, आठवतीये का? फायनान्शियल लिव्हरेज किती जणांना आठवतीये?
डेट त्याचा इंटरेस्ट रेट काढलेला, 10 लाखाचं कॅपिटल घेतलं होतं की मागचं पार्ट असंच काहीतरी ना, पुढचं पार्ट मागचं सपाट असं पुढं पुढं जायचं, जात राहायचं, मागं काय झालंय ते विसरायचं. चलो आता आपण सिंपल प्रॉब्लेम आहे, बॅलन्स शीट दिलेली आहे, तुम्हाला कॅपिटल स्ट्रक्चर फाइंड आउट करायचे, ऍसेट स्ट्रक्चर फाइंड आउट करायचे आणि फायनान्शियल स्ट्रक्चर सांगायचे. चलो लवकर सांगा मला, कॅपिटल स्ट्रक्चर काय काय आहे तुमचं? कॅपिटल स्ट्रक्चरची अमाऊंट किती आहे सांगा बरं मला, काय काय येईल त्याच्यात कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये? चलो फास्ट एक एक उत्तर द्यायचे. शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल 60,000. एकाने एक एक उत्तर द्या. शेअर कॅपिटल 60,000 आलं, ठीक आहे. रेश्मा भारती, चलो मॅडम लवकर उत्तर द्या, काय काय येईल अजून नेक्स्ट? माझ्या स्क्रीनवर जे 3 नावं दिसत आहेत ना, 4 नावं वरती, तेवढीच 4 नावं उत्तर देतात म्हणून ती नावं वरती येतात. येस सर रिझर्व पण येणार ना? बर, रिझर्व, मुकुंदजींनी उत्तर दिले रिझर्व. अजून काय काय येणार? अनिलजी तुम्ही उत्तर दिलंय, उत्तर नका देऊ आता. प्रवीणजी काय येणार? चलो ज्यांच्याकडनं उत्तर एक्सपेक्टेड आहे त्यांनाच विचारूया, बाकीच्यांनी तुम्हाला जसं पटेल तसं करा. प्रवीणजी आहेत का? प्रवीण पायगुडे आहे सर. काय काय येणार अजून कॅपिटल मध्ये? अजून काय काय घेऊ? क्रेडिटर घेऊ का? हा बरोबर. क्रेडिटर घेऊ? हो सर घ्या. बर, डिबेंचर घेऊ का? काय? डिबेंचर्स हो की नाही? डिबेंचर्स पण घेऊ का नको? नका घेऊ. क्रेडिटर जर का मी कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये घेतले तर करंट लायबिलिटी मध्ये काय येणार मग? डिबेंचर्स म्हणजे माझे डिबेंचर्स आहे, माझे लॉंग टर्म फंड्स आहेत, लॉंग टर्म बॉरोइड फंड्स, दोन आहे माझं. 60, 10, 1 लाख, 1,70,000 माझं फक्त कॅपिटल स्ट्रक्चर राहील. कॅपिटल स्ट्रक्चरची अमाऊंट 1,70,000. ऍसेट स्ट्रक्चर सांगा बरं, माझं ऍसेट स्ट्रक्चरची अमाऊंट सांगा किती येईल? 1,80,000 येते. 1,80,000. 1 लाख बिल्डिंग. आणि प्लांट मशिनरी 80,000. ऍसेट स्ट्रक्चर 1 लाख आणि 80,000. अजून कोणाला काही दुसरं उत्तर द्यायचंय? चलो फार सोपा चॅप्टर आहे हो, मी एवढ्या हळूहळू का जातोय तर तुम्हाला स्वतःहून बोलून बोलून कळेल हा चॅप्टर काय. बस एवढंच, सगळे ऍग्री करतायत 1,80,000वर? मुकुंदजी? हो सर. अनिलजी? बाकीच्या हे 4 सोडून बाकीचे 18 लोक? चलो सगळ्यांचा आन्सर आल्याशिवाय मी पुढे नाही जाणार. तुमचे चॅप्टर्स राहिले शिकवायचे तरी त्याला मी जबाबदार नाही राहणार. कम ऑन. अहो ऍसेट स्ट्रक्चर मध्ये आत्ताच आपण वर बघितलं, तुमचे फिक्स्ड ऍसेट प्लस करंट ऍसेट, टोटल तुमचं ऍसेट स्ट्रक्चर किती आहे? तुमच्या कॅपिटलनी पूर्णच्या पूर्ण तुमचं कसं ऍसेट स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. सो ही 2,30,000 ही पूर्ण अमाऊंट येणार ऍसेट स्ट्रक्चर मध्ये. हो सर. एव्हरीथिंग 2,30,000. एक करंट ऍसेट्स पण येणार त्याच्यात 2, 10, 18, 20. आणि लास्ट फायनान्शियल स्ट्रक्चर. फायनान्शियल स्ट्रक्चर मध्ये काय काय येतं सांगा? फायनान्शियल स्ट्रक्चर मध्ये आत्ताच आपण सांगितलं ना तुमचं ऍसेट स्ट्रक्चर कसं बनतं. ऍसेट स्ट्रक्चर तुमच्या फायनान्शियल स्ट्रक्चरवर बनतं.
तुमचा जसा फायनान्स तुम्ही उभं करता त्याच्यावरतीच तुम्ही तुमचे ऍसेट्स विकत घेता. फायनान्शियल स्ट्रक्चर पण 2,30,000 आहे बघा, कॅपिटल प्लस करंट लायबिलिटीज. सो 2,30,000 रुपये. तेच कसे 170 प्लस हे तुमच्या ज्या करंट लायबिलिटीज आहेत 30,000 रुपये क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 आणि बिल्स पेएबल 10,000. गणेश ह्या लाईट राहू द्या, ह्या लाईट राहू द्या आणि ह्या मागच्या लाईट बंद करा. म्हणजे माझं तोंडावर येतात. हा ती पण राहू द्या. येस, रिफ्लेक्शन येतं त्याच्यात. समजलंय सगळ्यांना तिन्ही कॉन्सेप्ट, कॅपिटल स्ट्रक्चर, ऍसेट स्ट्रक्चर आणि फायनान्शियल स्ट्रक्चर? हो सर. ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चरचे डिसिजन्स घेताना काय ऑब्जेक्टिव्ह बघायचे तुम्ही? हे बघा, तुमचं ज्यावेळेस व्यवसायाचं कॅपिटल स्ट्रक्चर उभं करताना तुम्ही त्यावेळेस हे 6 मेजर ऑब्जेक्टिव्ह बघायचे. पहिलं आहे मिनिमायझेशन ऑफ कॅपिटल कॉस्ट. मिनिमायझेशन ऑफ कॅपिटल कॉस्ट म्हणजे एक बघा, तुम्ही मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जर का तुमचं कॅपिटल 10 लाखाचं आहे टोटल, त्यामध्ये लेट्स से लोन 5 लाख आहे आणि तुमचे शेअर कॅपिटल 5 लाख आहे, तर तुम्हाला जी कॅपिटल कॉस्ट येते ना ती फार कमी येते. म्हणजे तुम्हाला कॅपिटल कॉस्ट म्हणजे काय, तुम्हाला 5 लाखावरती जर का 10 लाख कॅपिटल तुमचं पूर्ण शेअर कॅपिटल वालं आहे, तर तुम्हाला 10 लाखावरती जेवढा प्रॉफिट होईल तो सगळ्याच्या सगळा डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. बट जर का त्यातच लोन घेतलं तुम्ही, तर म्हणजे त्याच कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये जर का तुम्ही लोन घेतलं, तर जेवढा लोनचा पार्ट तुम्ही कॅपिटल मध्ये इन्क्लूड केलाय तेवढ्यावरती फक्त तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागेल. तुमची कॉस्ट कमी होईल. तुम्हाला जी पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट हा तुमची कॉस्ट जात होती किंवा तुमचे जे अर्निंग्स आहेत हे कम्प्लिटली तुमच्या शेअर होल्डर्सला जात होते, तर आता ती कम्प्लीट जाणार का? नाही जाणार. सो काही पार्ट तुमच्या कॅपिटलचा हा इंटरेस्ट म्हणून जाईल. इंटरेस्ट कॉस्ट कमी असते, सो तुमचं कॅपिटल कॉस्ट कमी होईल. तुमच्या कॅपिटलची कॉस्ट नाही वाढणार, म्हणजे तुम्हाला जास्त महाग नाही पडणार ते कॅपिटल. तो एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे मिनिमायझेशन ऑफ कॅपिटल कॉस्ट. सेकंड, मिनिमायझेशन ऑफ रिस्क. रिस्क जास्त नाही झाली पाहिजे तुमच्या कॅपिटलमध्ये. रिस्क जास्त होणं म्हणजे काय, तुम्ही कॅपिटल घेतलंय 1 लाखाचं आणि बाकी सगळं डेट घेतलंय, सगळ्याच्या सगळं डेट्स मध्ये, लोन मध्ये तुमचं कॅपिटल आहे. जेवढं जास्त लोन तेवढं परत फेड करायची आहे तुम्हाला. बिझनेस बनला नाही तर कॅपिटल नाही दिलं तर चालतं, लोन नाही दिलं तर चालतं का? तुम्ही सोडता का कोणाचं लोन? सांगा बरं, सगळे बँकर लोक आहात तुम्ही सोडता का कोणाचं लोन? नाही नाही. नाही सर. ऑब्विसली नाही सोडत. बिझनेसला ती एक गोष्ट आहे ना की बिझनेसनी पण तो विचार केला पाहिजे की मी जर का माझ्या बॅलन्स शीटवर नुसतंच लोन घेत गेलो तर माझी रिस्क किती वाढत राहील. सो तुमची वर्थ वाढली पाहिजे, रिस्क कमी झाली पाहिजे. वर्थ जी आहे ती राहिली पाहिजे. तुम्हाला एक रिसेंट उदाहरण म्हणजे सांगतो. अदानीचे मध्ये भरपूर हाईप झाला होता. का झाला होता अदानीचा हाईप? भरपूर मोठा फुगा झाला होता. का झाला होता? जनरल गोष्ट आहे. येस, ऍज अ बँकर म्हणून त्याच्याकडे तुम्ही जास्त नीट बघितलं पाहिजे होतं. काय झालं होतं, अदानीनी काय केलं होतं? अदानीच्या बॅलन्स शीट वरती एवढं डेट घेतलं होतं त्यांनी, म्हणजे एवढं कर्ज घेतलं होतं, एवढं कर्ज घेऊन त्याचं व्हॅल्युएशन एवढं वाढलं होतं. तो जगातल्या टॉप श्रीमंतांपैकी आला होता. ते कशामुळं? तर त्याच्या बॅलन्स शीट वरती जे ते लोन घेत होता त्या लोनमुळे त्याची जी वर्थ होती, बिझनेसची वर्थ, ती बिझनेसची व्हॅल्यू वाढत होती. शेअर कॅपिटल 1 लाखाचंच असेल, लोन 10 लाखाचं घेतलं तर बिझनेसची वर्थ वाढत होती, कारण की कॅपिटल वाढत होतं. रिस्क पण तेवढीच वाढत होती ना. आज बिझनेस कॅपिटलवर कमी, म्हणजे तुम्ही एक साधी गोष्ट बघा ना, समजा तुमच्या समोर एक
व्यावसायिक येऊन उभा राहिला आणि म्हणला की साहेब मला एक व्यवसाय करायचा आहे, लेट से मला पोल्ट्री टाकायची किंवा एखादी डेअरी टाकायची आणि त्याच्यासाठी मला व्यवसाय करायचा. आता हा डेअरीचा व्यवसाय करायचा आहे, तर मला लोन पाहिजे, माझ्याकडे भांडवल कमी आहे. तुम्ही त्याला विचारलं की बाबा तू किती भांडवल टाकतोय, तो म्हणला माझ्याकडे 50,000 आहे. मग तुला लोन कितीचं पाहिजे, तो म्हणला मला 50 लाखाचं लोन पाहिजे. देणार का तुम्ही? नाही सर. देणार का? लोन देणार का? म्हटलं सर माझ्या नाही एरियात सर. म्हणजे आमच्या तसं- गावात, आमच्या पंचक्रोशीत कुठेच डेअरी नाहीये. जेवढे दूध उत्पादक आहेत सगळे माझ्याकडे दूध टाकतील. मस्तपैकी म्हणजे सर बिझनेसच बिझनेस आहे, फक्त मला लोन द्या 50 लाखाचं. तुम्ही कॅपिटल किती टाकणार? सर माझ्याकडे जास्त पैसे नाहीयेत, 50,000 लाख रुपये टाकेल मी जास्तीत जास्त. अशाला लोन देणार का? ऑब्व्हियसली लोन नाही देणार. का नाही देणार? अरे बाबा, जर का तू एक व्यावसायिक असून तू तुझ्या व्यवसायात जर का तू पैसे टाकत नसशील, तुझ्याकडेच रिस्क ॲपेटाईट नसेल, तू रिस्क घेणार नसशील, तर आम्ही कशाला तुझ्या व्यवसायात पैसे टाकून रिस्क घेऊ? सो रिस्क कमी झाली पाहिजे. कुठल्याही व्यावसायिकांनी ज्यावेळेस कॅपिटल स्ट्रक्चर त्याचं उभं करतो त्यावेळेस त्याची रिस्क कशी सगळ्यात कमी होईल, मिनिमाइज कशी होईल, ते बघितलं पाहिजे. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे मॅक्सिमायझेशन ऑफ रिटर्न्स. तुमचे रिटर्न मॅक्सिमम झाले पाहिजेत. तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर असं ऑप्टिमम उभं करायचं की तुमचे रिटर्न्स जास्तीत जास्त होतील. रिटर्न्स जास्त होतील म्हणजे काय? परत तेच डेट इक्विटीचं असं कॉम्बिनेशन करायचं की तुमच्याकडं जे तुमचे जे अर्निंग्स आहेत, तुम्ही जे कमवणार आहे तुमच्या व्यवसायातून, ते खूप जास्त चांगले झाले पाहिजे. ते तुमचे जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डरला त्याचा फार जास्त फायदा भेटला पाहिजे. त्याला रिटर्न्स म्हणतात. नुसताच टर्नओव्हर वाढणं म्हणजे रिटर्न नाही. बॉटम लाईन, मी परत मागच्या वेळेस एक शब्द वापरला होता, बॉटम लाईन. बिझनेसची कधी पण बॉटम लाईन बघायची. लोन देताना नेट प्रॉफिट किती होतोय ते बघायचा. त्याचा रेव्हेन्यू तर जास्त असू शकतो, बट नेट प्रॉफिट होतोय की नाही ते इम्पॉर्टंट आहे. का? तर नेट प्रॉफिट हा इक्विटी शेअर होल्डर्सला जाणार आहे. म्हणून कुठल्याही व्यवसायात इन्व्हेस्ट करताना पण त्या बिझनेसचा नेट प्रॉफिट किती आहे, त्याचं नेट मार्जिन नाही, नेट मार्जिन तर वेगळी गोष्ट झाली, नेट प्रॉफिट मार्जिन म्हणतात त्याला. नेट प्रॉफिट किती चांगला आहे त्याचा, नेट प्रॉफिट मार्जिनवर पण अनालिसिस करता येतं. सो मेन ऑब्जेक्टिव्ह, वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह इज की रिटर्न्स मॅक्सिमाइज झाले पाहिजे. आणि लास्ट इज प्रिझर्वेशन ऑफ कंट्रोल. प्रिझर्वेशन ऑफ कंट्रोल म्हणजे कॅपिटल त्या फर्मचं कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की मी माझ्या कॅपिटल म्हणजे माझ्या शेअर कॅपिटल मधनच माझा पैसा खूप सारा जातोय, माझा लॉस होतोय, माझ्या शेअर कॅपिटल मधनं माझा पैसा जातोय. याचा अर्थ काय? माझ्या इक्विटी शेअर होल्डर्सच्या अकाउंट, त्यांना जे पैसे आहेत त्यांचे ते पैसे कमी होतात, त्यांची व्हॅल्यू कमी होती नाही. कॅपिटलवर कंट्रोल राहिला पाहिजे. इरोजन नाही. सी, capital structure should be so designed as to prevent erosion of control from the hands of equity shareholders. इक्विटी शेअर होल्डर म्हणजे व्यावसायिक, तो असतो खरा मालक. बँक खरी मालक असते का व्यवसायाची? मला सांगा. लोन देणारे तुम्ही, कर्ज देणारे तुम्ही, त्याचे बोर्ड डिसिजन्स घेता का? व्यावसायिक त्याचे स्वतःचे बोर्ड डिसिजन्स घेतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जी मीटिंग असते त्याच्यात निर्णय कोण घेतो? व्यावसायिक घेतो का बँक देणारा मॅनेजर त्याचे डिसिजन्स घेतो? येस, प्रश्न विचारला मी. व्यवसायाचा कंट्रोल कुणाकडे असतो? मॅनेजरकडे असतो की ब्रांच मॅनेजरकडे असतो ज्यांनी लोन, व्यावसायिकाकडे असतो? व्यावसायिकाकडे. आता जर का त्यांनी समजा त्याच्याकडं 50% शेअर्स आहेत त्याच्या कंपनीचे, आता त्याला अजून शेअर कॅपिटल उभं करायचंय म्हणून त्यांनी अजून शेअर वाटले. त्याचं कॅपिटल स्ट्रक्चर अजून त्याचे म्हणजे त्यांनी काय केलं, त्याचे 50% जे होते ते अजून डायल्यूट केले, म्हणजे ते अजून शेअर्स
त्याच्याकडं समजा 1,00,000 रुपयावर त्याच्याकडे 50% होते, म्हणजे त्याच्या बिझनेसची व्हॅल्यू किती? 2,00,000 रुपये, कारण की अजून 1,00,000 रुपये दुसऱ्या कोणाकडे तरी आहे. आता तो म्हणतोय की मी 1,00,000 रुपयाला 33% ठेवणार, 1,00,000 रुपयाला 33% ठेवणार, म्हणजे त्याच्या बिझनेसची व्हॅल्यू किती झाली? 3,00,000 रुपये. 3,00,000 रुपये झाली, बरोबर. मग त्यांनी काय केलं? त्याच्याकडे जी होल्डिंग होती ती डायल्यूट केली, अजून डायल्यूट केली म्हणजे काय? ती दुसऱ्यांच्या हातात दिली, म्हणजे अजून 2,00,000चे दुसरे शेअर होल्डर, 1,00,000चे अजून दुसरे शेअर होल्डर्स केले. आता हे पण नाही झालं पाहिजे, एक ठराविक लेवल पर्यंत झालं पाहिजे, की जोपर्यंत त्याचा कंट्रोल राहील, पूर्ण कंट्रोल निघून नाही गेला पाहिजे. ओके, सेम इक्विटी शेअर होल्डर्सचं पण आहे, की म्हणजे जसं मी 1,00,000 तू टाकणार आणि 5,00,000 जर का बँक टाकणार, 50,00,000च्या ऐवजी 5,00,000 घेऊया, तर इथं से कोणाचा राहील? तुम्ही ऍज अ ब्रांच मॅनेजर तिथं बोर्ड मीटिंग मध्ये जाऊन बसणार, तुम्ही म्हणणार माझं ऐकायचं, मी तुला 5,00,000चं कर्ज दिलेलं आहे, तू कोणीच नाहीये, तू 1,00,000 वाला माणूस आहे फक्त. समजतंय? त्याच्या हातातनं त्याच्या बिझनेसचा कंट्रोल गेला. सो कॅपिटल स्ट्रक्चर किती इम्पॉर्टंट आहे तुमचं स्ट्रॉंग असणं तुमच्या बिझनेस कंट्रोलसाठी. तुमचा जो मिक्स आहे, कॅपिटल मिक्स ज्याला म्हणतात, तो एकदम प्रॉपर ऑप्टिमम पाहिजे. कसा पाहिजे? ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर पाहिजे. पुढे आपण ही टर्म बघणार आहे. इतर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर शुड बी ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. म्हणजे सिम्पल ॲज पॉसिबल म्हणजे काय? की बाबा हाय रिस्की नकोय, रिस्की कॅपिटल स्ट्रक्चर नकोय मला. म्हणजे डेरिव्हेटिव्ह सारखं, की म्हणजे लेट्स से आता मी लोन घेतोय, तर ते लोन माझ्या अर्निंग्सवर जर का असेल, मी पैसे जे कमवणार आहे माझ्या टर्नओव्हरच्या बेसिसवर जर का मी माझं लोन घेतोय, तर ते जास्त सिक्युअर आहे की मी माझ्या ऍसेटवर लोन घेतोय ते जास्त सिक्युअर आहे? कुठलं लोन सिक्युअर आहे हो? माझा टर्नओव्हर ह्या वर्षी 10 कोटी आहे, पुढच्या वर्षी माझा टर्नओव्हर 50 कोटी होणार आहे, मी प्रोजेक्ट केले 50 कोटी, माझ्याकडे ऍसेट्स आहेत 10 कोटीचे लेट्स से. आता मी 50 कोटीच्या प्रोजेक्टेड टर्नओव्हरवर लोन घेणं जास्त फायदेशीर नाही म्हणता येणार, जास्त सिक्युअर आहे की मी 10 कोटीच्या ऍसेटवर लोन घेणं जास्त सिक्युअर आहे? सर ऍसेट वर. हा, ऍसेट वरती. का बरं ऍसेट वरती? सर समोर जर कधी ते चुकतं करता नाही आलं किंवा बिझनेस मध्ये कमी टर्नओव्हर कमी जास्त झाला तर ऍसेट वर ते लोन सिक्युअर राहील ना. ऑब्विसली सगळ्यात हायएस्ट क्वालिटीची सिक्युरिटी आहे ती. समोरच्याची जर का तेवढी पात्रताच नसेल नेक्स्ट इयर, जर का तेवढा टर्नओव्हरच नाही निघाला, तर कुठून पे करणार मला? ऍसेटच्या बेसिसवर मी लोन देणार ना. सो समोरचा, आता त्यात अजून सिबिल सारखी गोष्ट पण आहे. ज्याचा सिबिल हाय त्याला तुम्ही लोन देणार का ज्याचा सिबिल लो पण तो म्हणतोय की नाही मी लय अँबिशियस माणूस आहे, त्याला तुम्ही लोन देणार? सिबिल हाय वाल्याला लोन देणार. चांगला सिबिल स्कोर आहे बाबा, तू लोन रिपे करतोय, तुझं क्रेडिट वर्दीनेस आहे, मी तुला लोन देणार. सो सिम्प्लिसिटी ठेवायची लोन देताना, बेसिक लोन, नॉट जस्ट लोन देताना, कॅपिटल स्ट्रक्चर उभं करताना. आणि दुसरा एक ऑब्जेक्टिव्ह आहे फ्लेक्सिबिलिटी राहिली पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय? लवचिकता. लवचिकता म्हणजे का? तर कॅपिटल मध्ये कशी लवचिकता? तर पैसे अडकून नाही पडले पाहिजे, तुमचे पैसे खेळते पण राहिले पाहिजे. म्हणजे उद्या जर का लेट्स तुम्ही एक मॉल, म्हणजे तुमच्याकडे समजा एक पूर्ण मॉल आहे, म्हणजे 30 एकरात पसरलेला मॉल आहे. आता तो मॉल जर का तुम्ही घाण ठेवून एखादं लोन घेतलं तुमच्या मोठ्या कंपनी, तो मॉल लगेचच्या लगेच विकला जाणार आहे का? फ्लेक्सिबिलिटी आहे का त्या मॉलवरती घेतलेल्या पैशात? ते पैसे अडकूनच पडणार आहेत. एवढी मोठी ऍसेट जर का ठेवली, ते पैसे अडकून पडणार आहेत. फ्लेक्सिबिलिटी नाहीये तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये. सो
तुमचे फंड्स असे झाले पाहिजे की तुमचे फंड्स रिस्ट्रिक्ट नाही झाले पाहिजे कुठं, एवढे रेज झाले पाहिजे किंवा अशा पद्धतीने रेज झाले पाहिजे की तुमचे रिस्ट्रिक्ट नाही झाले पाहिजे फंड्स. ठीक आहे, सो त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. सो हे होते ऑब्जेक्टिव्ह तुमचे. नेक्स्ट, डिटर्मिनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. कशावरती डिटरमाइन होतं तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर? तुमचं नेचर ऑफ बिझनेस, बिझनेस कशा टाईपचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस नेचर आहे, प्रायमरी सेकंडरी आहे, टर्शरी आहे का ट्रेडिंग आहे फक्त, तुमचं नेचर काय आहे, त्याच्यावरती तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर डिपेंड करणार. स्टॅबिलिटी ऑफ अर्निंग्स, तुमचे अर्निंग्स जे आहेत ते स्टेबल आहेत की नाही, त्याच्यावरती पण तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर डिपेंड करणार. तुमचं स्टेबल अर्निंग असेल, तुम्ही जर का स्टेबल अर्निंग दाखवलं तर तुम्हाला लोन भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं व्हॉलेटाईल अर्निंग असेल तर लोन भेटायला प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही लोक, तुमच्यापैकी किती जण मला माहित नाही, बट किती जण लोन असेस म्हणजे लोनची प्रक्रिया हे करतात, अप्रेझल ज्याला म्हणतात. येस, केलंय बँकवाले स्पेशली? नो वन? सुनीलजी, तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. हा हा, संध्या मॅडम. लोन करतो पण गोल्ड लोन करतो, असं बाकीचं नाही. अच्छा, बाकीचं काहीच नाही करत. ठीक आहे, मग तुमच्याकडे नाही. तसं सिक्युरिटी बघितलं तर ते तेवढंच आहे, तर त्याचा अप्रेझल काय प्युरिटीवरच होणार, बरोबर ना? हो. ठीक ठीक आहे. अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड इनिशियली. अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड इनिशियली म्हणजे आता तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर कशावरती ठरणार, तुमचं डिटर्मिनंट काय असणार की तुम्हाला इनिशियली किती फंड्स लागतात. समजा मी म्हणलं मला एक फॅक्टरी चालू करायची, आता त्या फॅक्टरीसाठी मला लँड लागणार, मग त्याच्यावरती बिल्डिंग लागणार, म्हणजेच ती फॅक्टरी लागणार, मग त्याच्यावरती मला मशिनरी लागणार, त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट लागणार. हे सगळे फंड्स, इनिशियल फंड्स मला किती लागत आहेत, मला ती फॅक्टरी चालू करण्यासाठी तेवढं मॅनपॉवर लागणार. सो ते इनिशियल फंड्स किती लागतात त्याच्यावरती पण कॅपिटल स्ट्रक्चर डिपेंड करतं. रॅपिडिटी ऑफ ग्रोथ, तुमचा बिझनेस किती ग्रो होणार आहे, तुमची ग्रोथ किती लवकर होणार आहे, का तुम्ही चालू केल्यानंतर स्टॅग्नंट राहणार आहे, मग नंतर काही काळांतराने तुमची ग्रोथ आहे, किंवा ग्रोथ तुमची बिझनेस चालू केल्यापासूनच तुमच्या सर्व्हिसेसमध्ये ग्रोथ आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता एखाद्या क्लासवाल्याला जर का मी लोन द्यायचं असेल तर सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री आहे. तुम्ही बघा, समजा एक क्लासवाला एस्टॅब्लिश्ड आहे, लेट्स से माझं उदाहरण घ्या, आता मी तुम्हाला शिकवतोय, मीच इथून जर का बाजूला जाऊन कुठेतरी एक क्लास टाकला, 11वी-12वीचा क्लास टाकला, तर तुमच्या सर्वांची समजा मुलं 11वी-12वी कॉमर्सला आहे, तर तुम्ही माझ्याकडे पाठवणार की नाही? येस ऑर नो? तुम्ही माझं शिकवणं बघितलेलं आहे की हा व्यक्ती शिकवतो कसा, याचा बिझनेस आता ग्रो कसा. मला जर का गॅरंटी असेल, तुम्हाला जर का शुअरिटी असेल की हा बिझनेस वाढेल, ऑब्व्हियसली त्याचा ग्रोथ बघून त्याचं आपण ठरवू शकतो ना की त्याचं कॅपिटल स्ट्रक्चर कसं आहे. किंवा सेक्टर वाईज जर का ग्रोथ बघितली, आता इलेक्ट्रॉनिक्सचं बघा, नवीन नवीन काही ना काहीतरी रिलीजेस होत राहतात, तर इलेक्ट्रॉनिक कंपनीजला ग्रोथ चांगली आहे. सॉफ्टवेअर कंपनीज बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, ग्रोथ आहे त्यांना. सो ही ग्रोथ पाहून पण तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर डिसाइड होतं. नेचर ऑफ इन्व्हेस्टर्स, तुमच्याकडे इन्व्हेस्टर्स कशा टाईपचे आहेत, म्हणजे तुमच्याकडं कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स जर का जास्त असतील तर बँक पण तुम्हाला फंड लवकर करते. तुमच्याकडे शेअर कॅपिटल जर का चांगलं असेल तर तुम्हाला बँक लवकर फंड करते, कारण की एक प्रमोटर्सचा स्वतःचा एक कॉन्फिडन्स असला तर ऑब्व्हियसली कुठलीही बँक विचार करणार ना की अरे प्रमोटरच जर का एवढा कॉन्फिडंट आहे तर आपण फंड्स द्यायला काय हरकत आहे, राईट. लेव्हरेज, जे आता आपण बघितलं, लेव्हरेज ऑर ट्रेडिंग ऑन इक्विटी मागच्या सेशन मध्ये आपण, की लोन तुमचं फायनान्स मधनं जनरेट करणारं रेव्हेन्यू आणि ओन कॅपिटल मधनं जनरेट करणारं रेव्हेन्यू काय. सो असे बरेचसे डिटर्मिनंट्स आहेत की ज्याच्यावर ठरतं की तुम्ही कॅपिटल स्ट्रक्चर तुमचं जे ते बॅलन्स तुम्ही उभं कसं करणार आहे. गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन, तुमचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत, गायडिंग प्रिन्सिपल्स काय काय आहेत कॅपिटल स्ट्रक्चर उभं करण्यासाठी. फर्स्ट आहे कॉस्ट प्रिन्सिपल. कॉस्ट प्रिन्सिपल म्हणजे जसं आपण वरती बघितली, कॉस्ट तुमची मिनिमाइज झाली पाहिजे.
सगळ्यात कमी खर्चावर सगळ्यात जास्त रिटर्न कमवले पाहिजे तुम्ही. आता डेट जर का तुम्ही लोन घेतलं तर लोनचं बघा कॉस्ट फार कमी असती, प्लस प्रॉफिट मध्ये लोनला काही आहे का? प्रॉफिट खूप झाला तर लोनला जास्त इंटरेस्ट देणार आहे का आपण? अजिबात नाही. प्रॉफिट खूप झालं तर आपण लोनला कमीच इंटरेस्ट देणार आहे. तेवढा कमी म्हणजे जेवढा द्यायचा आहे तेवढाच इंटरेस्ट देणार आहे. प्लस तो इंटरेस्ट टॅक्स डिडक्टेबल पण आहे. तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आता तुम्हाला जर का आठवत असेल तर इंटरेस्ट EBIT आठवलं का? अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. टॅक्स जायच्या आधी इंटरेस्ट जातं अर्निंग्स मधनं, मग टॅक्स जातं, मग उरतो तुमच्या शेअर होल्डर्सचा प्रॉफिट. का डिव्हिडंड तुम्ही आधी डिडक्ट करता टॅक्सच्या आधी? टॅक्सच्या आधी डिव्हिडंड कुठली कंपनी डिडक्ट करते का? करू शकते का? नाही सर. अजिबात नाही करत. तसं जर का करायचं असतं तर मी तर सगळा डिव्हिडंड डिक्लेअर केला असता आणि टॅक्सच नाही मला मग. सो ऑब्व्हियसली तसं होत नाही. टॅक्स इंटरेस्ट जे आहे ते तुमचं टॅक्स फ्री आहे, तो टॅक्स डिडक्टेबल आहे. तुम्हाला जर काय ना थोडस डेट बद्दल थोडी जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही तर ऑब्व्हियसली लोन ह्याच्यातच काम, तुमचं पेशाच बँकिंग आहे. बट स्टील एक रिच डॅड पुअर डॅड नावाची एक बुक आहे, बऱ्याच जणांनी ऐकली असेल, वाचली असेल. वाचली आहे का कोणी रिच डॅड पुअर डॅड? रॉबर्ट नाही सर, वाचली नाही पण ऐकली आहे? हा, वाचली नाही आणखी. ठीक, म्हणजे जरूर वाचा. आणि त्यातही आता युट्यूबवर बऱ्याच ठिकाणी तो रॉबर्ट कियोसाकी जो आहे तो आता पॉडकास्ट पण करतो. अमेरिकन माणूस आहे, त्याचे पॉडकास्ट पण ऐका. तो योग्य पद्धतीने सांगतो की डेट जे लोन हा जो प्रकार आहे हा माणसाला वर नेण्यामध्ये म्हणजे सक्सेस त्याला मिळण्यामध्ये डेट किती जास्त प्रमाणात काम करतं. जस्ट बिकॉज डेट ह्याच्यावरती टॅक्स बसत नाही. डेटवरती टॅक्स बसत नाही याचा अर्थ काय? मला समजा मी बँकेकडनं 1 लाखाचं कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती मी जर का इंटरेस्ट कमवला, मी जर का बँकेकडनं कर्ज घेतलं, एफडी मध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती मी 8% इंटरेस्ट कमवलं, तर मला त्या 8% मला टॅक्स भरायचा आहे. बरोबर? बँकेतनं घेतलेल्या पैशावरती मला टॅक्स भरायचा आहे का? नाही सर. बँकेतनं घेतलेल्या पैशावरती मला टॅक्स भरायचा आहे का? नाही नाही. माझ्याकडे पैसे कुठल्या कुठल्या पद्धतीने आले नीट बघा. मी बँकेत जाऊन 10 लाखाचं कर्ज घेतलं, माझ्याकडे बँक अकाउंट मध्ये 10 लाख रुपये आले. मला त्या 10 लाखावरती टॅक्स भरायचा आहे का नाही? येस ऑर नो? नाही सर. ऑब्व्हियसली त्या लोनवरती मला काहीच टॅक्स नाही भरायचा. लोन येते माझ्यावरती, तेच मी जाऊन एफडी मध्ये ठेवलं आणि त्या 10 लाखावरती मला 8%नी 80,000 रुपये इंटरेस्ट भेटला. त्या 80,000वर मला टॅक्स भरायचा आहे का? हा सर, भरावा लागेल. बरोबर? हो. त्या 80,000वरती मला टॅक्स भरावा लागेल. म्हणजे मला जे लोन भेटतंय त्या लोनवरच्या इन्कमवर मला टॅक्स भरायचा, पण लोनवर मला टॅक्स नाही भरायचा. लेट्स से माझा बिझनेस आहे, त्या बिझनेससाठी मी लोन घेतलं आणि त्या लोनवरचं मी इंटरेस्ट पे केलं, तर आता ते जे मी पे केलेलं इंटरेस्ट आहे ते मी माझ्या बिझनेसचा खर्च म्हणून दाखवू शकतो. इन्कम मधनं ते डिडक्ट करू शकतो माझ्या, ज्याच्यावरती मला टॅक्स नाही भरायचा. समजतंय का? लोन घेतलेलं त्याच्यावरती मला इंटरेस्ट जे मी भरतोय त्याच्यावरती मला टॅक्स नाही भरायचा, उलट ते मी माझ्या इन्कम मधनं कमी करतोय. पैसे हो तर सर. आलेत माझ्याकडे, फंड्स रेज केलेत मी. सो डेट जे असतं, डेट म्हणजेच लोन, हे डेट कधी पण फायद्याचं असतं, चीपर पण असतं. चीपर म्हणजे स्वस्त पण असतं. 8%, 10% म्हणजे रिसेंटली मी एका पिंपरी चिंचवडच्या फार मोठ्या कपडा व्यावसायिकाशी बोलत होतो, म्हणजे त्यांचा क्लोदिंगचा बिझनेस आहे. बिलीव्ह मी त्यांची रिसेंटली आता मार्च एंडिंगची मी त्यांची बॅलन्स शीट बघितली त्यांच्या ऑर्गनायझेशनची. त्या व्यक्तीचा एक साधा हे थॉट प्रोसेस आहे, जिथं 8
ते 10% खाली त्याला हे भेटेल, लोन भेटेल. तो तिथून पैसा घेतो आणि त्या पैशावरती तो बिझनेस चालवतो. कारण की त्यांना त्यांच्या बिझनेस मधलं हे माहितीये, इन्कम सायकल माहितीये. तर ते बरोबर बॉरोड फंड्स वरतीच बिझनेस करतात ना. त्यांचा एक पैसा लागतो त्याच्यात. त्यांचं कॉस्ट ऑफ कॅपिटल किती कमी होती बघा. 8% फक्त ते जे काय त्यांचे पैसे कमवतात. सो हे कॉस्ट प्रिन्सिपल नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर रिस्क प्रिन्सिपल. असं पण नाही झालं पाहिजे की अरे बाबा नुसतेच पैसे घेत चाललाय आणि त्याचं मापच नाहीये की रिस्क किती आहे काय ते काहीच बघितलं नाही आणि पैसे घेतले आणि बिझनेस नाही झाला तर झालं, बुडलं सगळं. सो रिस्क पण लक्षात घेतली पाहिजे की जास्त रिस्क पण नाही झाली पाहिजे बॅलन्स शीटवर. कंट्रोल प्रिन्सिपल आत्ताच आपण वरती बघितलं. कंट्रोल ओनरच्या हातात राहिला पाहिजे. तो डायल्यूट नाही झाला पाहिजे. तो इतरांच्या हातात जास्त नाही गेला पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी प्रिन्सिपल. फंड्स अडकून नाही पडले पाहिजे. फंड्स फ्री पाहिजे. अशा सिक्युरिटीज मध्ये नाही पैसे अडकवायचे की जिथून मला पैसेच निघणार नाही. म्हणजे मी माझे सगळे पैसे फिक्स्ड ऍसेट मध्ये गुंतवून टाकले, झाला करंट ऍसेट मध्ये काहीच पैसे नाहीत. मी लिक्विडिटी कशी मेंटेन करू? लिक्विडिटीच नाही फ्लेक्सिबिलिटी नसेल तर. ओके, सी एक्झाम्पल काय, इफ एन ऑर्गनायझेशन इज टॉप हेवी विथ डेट and has mortgaged all its fixed assets to secure the presently outstanding debt, it may be difficult to obtain a further loan. आता जर का मी माझ्याकडे असणारी सगळी फिक्स्ड ऍसेट वरती लोन घेऊन टाकलं, सगळ्या फिक्स्ड ऍसेट वरतीच लोन घेतोय, माझ्याकडे राहतील का पुढे मला परत लोन घेण्यासाठी फिक्स्ड ऍसेट? 10-20 वर्षाचं लोन मी जर का सगळ्या फिक्स्ड ऍसेट्स वरती आताच घेऊन टाकलं, पुढे मला जर का कर्ज घ्यायला लागलं तर मी कशावरती पैसे उचलणार? म्हणजे इव्हन आरबीआयने जर का रेट सगळे पाडले, आरबीआयने रेट सगळे कमी केले, हे इंटरेस्ट रेट नाहीत मार्केटमध्ये बँक म्हणतात की हे घ्या, कर्ज घ्या. आरबीआयचे रेट पडल्यावर तुम्ही पण रेट पाडता ना, इंटरेस्ट रेट्स. येस ऑर नो? हो सर. बँक रेट पडले, रेपो रेट्स पडले की तुमच्याकडे पण इंटरेस्ट रेट सगळे हलतात. आता अशी फेवरेबल कंडिशन असून पण जर का तुमचे सगळे ऍसेट्स जर का तुम्ही गुंतवून ठेवलेत तर त्या केसमध्ये तुमच्याकडे फ्लेक्सिबिलिटीच नाहीये ना. फ्लेक्सिबल ठेवायचे नेहमी. तुमचे ऍसेट्स पण फ्लेक्सिबल राहिले पाहिजे आणि तुमचं फंड मॅनेजमेंट पण फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे. टायमिंग प्रिन्सिपल. योग्य वेळी लोन उचलता आलं पाहिजे. जसं आता मी सांगितलं की ज्या वेळेस फेवरेबल कंडिशन्स येतात मार्केटमध्ये त्यावेळेस फायनान्सिंग चांगलं झालं पाहिजे. मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज बघून तुम्ही लोन घेतलं पाहिजे. बिझनेस सायकल्स कसे आहेत, म्हणजे समजा मंदीच्या काळात तुम्ही लोन घेताय, अरे पण किती काळ राहणार आहे मंदीच्या काळात लोन? ते तुमचं ठीक आहे, चलो तुमचा बिझनेस सर्व्हाइव्ह करण्यापुरतं लोन इज ठीक आहे. बट लेट से जर का तुम्ही मंदी येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मटेरियल जे काय ते सेल होणार नाही किंवा माझा टर्नओव्हर जनरेट नाही होणार आहे, तर लोन रिपे बॅक कसं करणार? सो टायमिंग लोन घेताना शुड बी अप्रोप्रिएट. ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर कसं मिळवायचं? तर मिनिमायझिंग कॉस्ट, मॅक्सिमायझिंग वर्थ. वर्थ मॅक्सिमम झाली पाहिजे, कॉस्ट मिनिमम राहिली पाहिजे. क्लिअर आहे? डिफाइनिंग ऑप्टिमम कॅपिटल. ऑप्टिमम म्हणजे काय? मी आता मागाशी सांगितलं, ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे मिक्स ऑफ डेट अँड इक्विटी विच विल मॅक्सिमाइज द मार्केट व्हॅल्यू ऑफ द कंपनी अँड मिनिमाइज इट्स कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे असं मिक्स तुमच्या कॅपिटलचं आणि तुमच्या डेटचं, तुमच्या इक्विटीचं आणि तुमच्या डेटचं, सॉरी बाय मिस्टेक, इक्विटीचं आणि डेटचं असं मिक्स की ज्याच्यात तुमची मार्केट व्हॅल्यू बिझनेसची वर गेली पाहिजे आणि तुमच्या कॉस्ट, कॅपिटलची जी कॉस्ट आहे ती कमी झाली पाहिजे. तुमची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि तुमची मार्केट व्हॅल्यू ही वाढली पाहिजे. कशा सिच्युएशनच्या अंडर होऊ शकतं? ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर कॅन एक्झिस्ट अंडर 3 सिच्युएशन्स.
टोटल व्हॅल्यू ऑफ द फर्म इज मॅक्सिमम, जेव्हा तुमच्या फर्मची टोटल व्हॅल्यू ही खूप जास्त असती. इक्विटी स्टॉक व्हॅल्यू शुड बी मॅक्सिमाइज्ड ऑन पर शेअर बेसिस. एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू ही जास्त झाली पाहिजे तुमची. शेअर मार्केटमध्ये जे तुम्ही आज 1 रुपया घेतला, 1 रुपयाचा शेअर घेतला, तर उद्या 2 रुपयाचा झाला पाहिजे, 3 रुपयाचा झाला पाहिजे. ते जे इक्विटी स्टॉकची जी व्हॅल्यू वाढली पाहिजे ना तुमची, इन्व्हेस्ट केलेत 1 रुपये, बट त्याची वाढून त्याची व्हॅल्यू वाढतीये उद्या, तर ते मॅक्सिमम झालं पाहिजे. दॅट इज ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर. आणि फर्म्स ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल शुड बी लोएस्ट. तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर बनवायचं असं की तुमची ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी झाली पाहिजे. आता हे जे कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे ते आपण पुढे शिकणार आहे, इन डिटेल कॅल्क्युलेशन सकट शिकणार आहे आपण. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? अगदी सोपा चॅप्टर होता, फक्त थिअरी बेसिक होतं, काही नाही. 4 ते 5 प्रिन्सिपल्स आहेत जेच परत 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 सांगितलेले. काही डाऊट कुणाला? नाही सर. नाही सर. ठीक आहे, प्रश्न विचारा प्लीज, ऑरेल्स आपण आजचं सेशन या ठिकाणी थांबूया.